त्र्यंबक महादेव गायकवाड. मी मूळ राहणारा सोलापूर जिल्हा, माढा तालुका, संत सावतामाळ्याच्या अरणगावचा माझा जन्म. आणि मी आत्ता सध्या पुण्यामध्ये स्थायिक आहे. तर मला तुकाराम महाराजांची गाथा लिहिण्याचं बद्दल मला माझ्या मुलानं सांगितलं आणि माझ्या मुलाचं नाव अतुल गायकवाड. तर त्यांनी मला गाथा लिहिण्यासाठी वही आणून दिली आणि मी गाथा लिहायला सुरुवात केली. आणि मी गाथा लिहायला सुरुवात केली 1 ऑगस्ट 2025 रोजी. आणि गाथा माझी पूर्ण लिहून झाली 2 मार्च 2026ला पूर्ण मी करून टाकलेली आहे. गाथा लिहून पूर्ण केलेली आहे. त्याचं मी पूर्ण झाली म्हणून माझी मुलगी, माझी पत्नी आणि माझी नात पाडव्याच्या दिवशी आम्ही ही समाप्ती केलेली आहे. त्याचं आम्ही तुकाराम महाराजांच्या गाथेचं पूजन करीत आहोत. डोळे जळू तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जळू तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊली हाची वर देई, विठू माऊली हाची वर देई, संचरुनी राही हृदया माझी, संचरुनी राही हृदया माझी, तुका मने काही न मागे अनेक, तुका मने काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, सदा माझे डोळे जळू तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जळू तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त आहे हा. तर माझ्या वडिलांनी तुकाराम गाथा इतक्या स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहिलेली आहे. भरपूर मोठे अभंग होते, पण त्यांना इतकी गोडी लागली त्या अभंगाची. पहाटे 5 वाजता उठणार, रोजचा नियम. 5 वाजता उठून रोज आंघोळ करून लगेच ग्रंथ लिहायला बसणार. ते त्यांची जोपर्यंत इच्छा होत नव्हती तोपर्यंत ते काहीच खात नसायचे, काही लक्ष नसायचं, फक्त ग्रंथाकडे परिपूर्ण लक्ष असायचं. आणि मला इतका आनंद होतोय की 2500 पानांचा हा ग्रंथ माझ्या वडिलांनी इतक्या सुंदर अक्षरात लिहिलेला आहे. खरंच मला खूप आनंद होतोय आणि त्यामुळे घरात सगळं वातावरण एकदम प्रसन्न झालेलं आहे. असेच आमच्या घरात असं सगळ्या संतांची गोडी निर्माण व्हावी. मुलं, लहान मुलं सगळ्यांना असाच आनंद, सगळ्यांना संस्कार लाभावे हीच तुकाराम महाराजांच्या चरणी संतांची सेवा वारंवार घडत राहो, संतांची सेवा वारंवार घडत राहो आणि त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आता तू बोल. माझ्या पतीने मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान.